नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आपण 6 महिने प्रशिक्षण घेतले आहेत. ज्यांचं प्रशिक्षण संपले असेल त्यांनी काय करायचं आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या वेबसाईटवरती जाऊन त्यांची प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे. प्रोफाईल कसे अपडेट करायचं आणि ते सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येत असेल की मोबाईलमध्ये कसं करायचं. तर बघा, पी सीमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण जर ओपन केली वेबसाईट तर आपल्याला त्या ठिकाणी एकदम सविस्तर आपल्याला दिसतं. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण आपली प्रोफाईल अपडेट करू शकतो. कसे अपडेट करायचं ते लाईव्ह आपण बघणार आहोत. या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. तर सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, लॉग इन टू युअर इंटर अकाउंट. आपल्याला अकाउंट या ठिकाणी आपलं जे आपण जेव्हा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणमध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय केलं होतं तेव्हा आपल्याकडे युजर आय डी आणि पासपोर्ट होतं. तर या ठिकाणी बघा, भरपूर मुलांना त्यांचे युजर आय डी आणि पासपोर्ट माहीत नाहीत. तर आज सुरुवातीमध्ये काय करायचं, आपल्याला युजर आय डी आणि पासपोर्ट मिळवायचं. युजर आय डी आणि पासपोर्ट मिळवल्यानंतर आपल्याला या पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा, या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले, युजर आय डी, युजर नेम आणि पासपोर्ट. आपल्याला पासपोर्ट लक्षात नाही तर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा, फॉरगेट पासपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. फॉरगेट पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने पोर्टल दिसेल. आता हे बघा, फॉरगेट पासपोर्ट, युजर नेम काय असेल तुमचं, युजर नेम तुमचा आधार नंबर असेल किंवा तुमचं मोबाईल नंबर असेल. बहुतेक सर्वांचं युजर नेम आधार नंबर असेल. तर आधार नंबर तुम्ही या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे किंवा मोबाईल नंबर जरी फिलअप केला तरी तुम्हाला ओ टी पी येणार आहेत. तर आधार नंबर फिलअप केल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ओ टी पी येणार आहे, 6 अंकी डिजिट. ते डिजिट तुम्ही काय करायचं आहे, या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे. या बॉक्समध्ये फिलअप केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या जो पासपोर्ट आहे तो पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पासपोर्टचं ऑप्शन येणार आहेत. पासपोर्ट क्रिएट करायचं आहे, तुम्हाला स्वतःचं पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. असं 2 बॉक्स येणार आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी सेम पासपोर्ट तुम्ही या बॉक्समध्ये सुद्धा क्रिएट करायचं आहे. या बॉक्समध्ये सुद्धा सेम पासपोर्ट तुम्हाला क्रिएट करायचं आहे. आता पासपोर्ट क्रिएट कसं करायचं बघा, पासपोर्ट एक्सेप्ट करत नाहीत तर तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून कसे पासपोर्ट तयार करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. बघा, तुमचं नाव असेल तर आरपासून तुमचं नाव सुरुवात होत असेल तर आर कॅपिटल लिहायचं आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी असं स्मॉल नंतर @ द्यायचं आहे. नंतर 1 2 3 4 या पद्धतीने तुम्हाला पासपोर्ट क्रिएट करायचं आहे. या बॉक्समध्ये आणि या बॉक्समध्ये सेम पासपोर्ट फिलअप करायचं आणि डन करून द्यायचं आहे. तुमचं पासपोर्ट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन या ऑप्शनवरती यायचं आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला आता युजर नेम तुमचं काय असेल, युजर नेम, तो युजर नेम तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. युजर नेम तुमचं फिलअप केल्यानंतर युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. बघा, सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुमचं युजर आय डी पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी हा कॅप्चा जसा आहे तसं या ठिकाणी फिलअप करायचं. कॅप्चा कसं दिलं आहे बघा, 8+8 किती झाले, 16. या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, प्लस दिले तर तुम्ही या ठिकाणी 16 प्लस करून घ्यायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. या पद्धतीने बघा, ही तुमची प्रोफाईल ओपन झाली. आता या ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुमची डिटेल फिलअप करायचं आहे. तर बघा, डिटेल फिलअप करायचं आहे किंवा तुमचं आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर या ठिकाणी ऑर्गनायझेशन नेम असेल, ऑर्गनायझेशन नेम, नंतर आपल्याला ऑर्गनायझेशन टाईप गव्हर्नमेंट प्रायव्हेट जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं ऑप्शन. नंतर नेचर ऑफ वर्क काय असेल तुमचं वर्क,
ऑर्गनायझेशन वेबसाईट असेल तर तुम्ही फिलअप करू शकता, अदरवाईज सोडून द्यायचं आहे. नंतर मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे, ईमेल आय डी द्यायची तुमची, नंतर मेल फिमेल जे असेल जेंडर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचा ॲड्रेस पूर्ण द्यायचं आहे, ॲट पोस्ट तहसील, नंतर आपल्याला डिव्हिजन, नंतर डिस्ट्रिक्ट, नंतर तालुका आणि नंतर पिनकोड असं या ठिकाणी आपल्याला सविस्तर सर्व प्रोफाईलमध्ये फिलअप करून द्यायचं आहे. फिलअप केल्यानंतर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणखी बघा या एरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणत्या एरोवरती? तर या कॉर्नरला तुम्हाला एरो दिसत असेल बघा, हा एरो दिसतोय, हा डॉट दिसतोय, या डॉटवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. या डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी प्रोफाईल दिसेल. तर बघा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भरपूर दिसते आता. तर कोणकोणते आहे, डॅशबोर्ड दिसणार आहेत, नेव्हिगेशन, नंतर प्रोफाईल, नंतर आपला अप्रेंटिसशिप, नंतर आपल्याला एम्प्लॉई रिस्पॉन्स शीट आणि रिपोर्ट असं आपल्याला ऑप्शन दिसणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपलं हे व्हेरीफाय केलं आहे सर्व, आपल्याला आपला डाटा अपडेट करायचं आहे. डाटा अपडेट करण्यासाठी आता आपल्याला या प्रोफाईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा या प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी तुमची प्रोफाईल दिसेल. आता या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं आधार नंबर, तुमचा फोटो असं दिसणार आहे. बघा काही ठिकाणी फोटो दिसत नाही, तर बघा हे माझं फोटो दिसत नाही, या ठिकाणी फक्त आधार नंबर दिसत आहे, फोटो दिसेल तुमचं, तुमचं नाव दिसेल. या ठिकाणी पर्सनल डिटेल आहे ही काय आहे, पर्सनल डिटेल, प्रोफाईल स्टेटस या ठिकाणी दिसतं आहे. नंतर आपलं जेंडर, डेट ऑफ बर्थ, एज, फक्त आता आपल्याला मोबाईल नंबर दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता. कोणत्या कॅटेगरीचं आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. नंतर कास्ट सब कास्ट सिलेक्ट करायचं आहे जे असेल ते तुमचं. नंतर मेरिड स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, नॅशनॅलिटी सिलेक्ट करायचं आहे, रिलिजन सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी फादर आणि मदर हे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी वन बाय वन सर्व सविस्तर फिलअप करायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, आपल्या मोबाईलमध्ये आपण हे करू शकतो. आता या ठिकाणी किती ऑप्शन देण्यात आले बघा वरती. तर हे बघा हे ऑप्शन आहे, या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल दिले, ॲड्रेस डिटेल दिले आहेत, नंतर आपल्याला क्वालिफिकेशन दिले आहेत, नंतर बँक डिटेल, नंतर डॉक्युमेंट, नंतर आपल्याला डिक्लेरेशन. हे सर्व तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं तुमचं या ठिकाणी फिलअप आहे का. नसेल तर तुम्ही वन बाय वन सर्व स्टेप बाय स्टेप सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. पर्सनल डिटेल आपण फिलअप केला, नंतर ॲड्रेस फिलअप केला, क्वालिफिकेशन डिटेल द्यायचे, क्वालिफिकेशन त्या ठिकाणी कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सर्व डिटेल देऊ शकता. नंतर बँक डिटेल तुम्ही व्यवस्थित चेक करायचं, तुमचं बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे, किंवा डॉक्युमेंट किंवा डिक्लेरेशन. आता हे सर्व आपण फिलअप करताना आपल्याला बघा या ठिकाणी काहींच्या प्रोफाईलमध्ये सर्व डिटेलमध्ये फिलअप असेल, काहींच्या प्रोफाईलमध्ये फक्त त्यांची पर्सनल डिटेल असेल, बाकी त्याच्यात ब्लँक असेल. तर सर्व फिलअप करायचं आहे. काहींचं त्यांचं फक्त प्रोफाईल त्यांची पर्सनल डिटेल फिलअप करायची असेल, बाकी फिलअप असेल. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला पर्सनल डिटेल फिलअप करायचं असेल आणि बाकी सोडून दिलं तरी चालेल, फक्त पर्सनल डिटेल तुम्ही व्यवस्थित फिलअप करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला डिटेल फिलअप करायचं आहे. बघा ही डिटेल का फिलअप करायचं, कारण आपलं प्रशिक्षण कंप्लीट झाले, आपल्याला 5 महिने एक्सटेंड करण्यात आले. आता 5 महिने एक्सटेंड करण्यात आले, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ज्यांचं प्रशिक्षण कंप्लीट झाले, 6 महिने कंप्लीट झाले, त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला अपडेट करून घ्यायचं आपली प्रोफाईल. आता अपडेट कसं करायचं, आपल्याला युजर आय डी पासपोर्ट माहीत नसेल तर तुम्हाला मी 2 ऑप्शन देण्यात आले, मोबाईल नंबर असेल किंवा आधार नंबर असेल तुमचं युजर आय डी. आता पासपोर्ट माहीत नसेल तर तुम्ही कसं फॉरगेट करायचं तेही तुम्हाला दाखवलं. फॉरगेट केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये करता येणार आहे. कुठल्याही सायबरवरती जाण्याची गरज नाही, आपल्या मोबाईलमध्ये आपण स्वतः करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.